तर काँग्रेस नेते आणि खासदार दिग्विजय सिंह उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले। दिग्विजय सिंह मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। दिग्विजय सिंह उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। काँग्रेस आपल्याला माहिती आहे मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, या भेटीकडे नेमकं कसं पाहायचं? बघा, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे केंद्रातील नेते दिग्विजय सिंह हे मुंबईत त्यांच्या व्यक्तिगत कामानिमित्त मुंबई दौऱ्यावर आहेत आणि साहजिकच आहे मुंबईत असताना ते शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीत आलेली आहेत। ही पूर्णपणे सदिच्छा भेट आहे, पण जेव्हा दोन राजकीय नेते एकमेकांना भेटतात त्यावेळेस साहजिकच आहे की राजकीय चर्चा होते। त्यामुळे राष्ट्रीय राजकारणावर दिग्विजय सिंह आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा अपेक्षित मानली जाते आहे। दिनेश, एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुंबई महानगरपालिकेसंदर्भात काँग्रेसने जी घोषणा केलेली आहे स्वबळाची, त्याच्या संदर्भात सुद्धा काँग्रेसमध्ये दोन वेगळे मतप्रवाह समोर आलेले होते। तर त्याच पार्श्वभूमीवर ही काही भेट असू शकते किंवा या भेटीत त्याबद्दल चर्चा होऊ शकते का? अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच दिनेश। तूर्तास धन्यवाद। काँग्रेस नेते आणि खासदार दिग्विजय सिंह उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत। दिग्विजय सिंह मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आता दाखल झालेले। काँग्रेसने पालिकेसाठी स्वबळाची घोषणा केल्यानंतर या भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या भेटीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र काँग्रेस नेते आणि खासदार दिग्विजय सिंह हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सध्या मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। भाजपच्या महाराष्ट्रातील खासदारांनी मोदींची भेट घेतली। जनसंपर्क कायम ठेवा, मोदींच्या महाराष्ट्रातील खासदारांना या सूचना। जनसंपर्क कायम ठेवा, मोदींच्या महाराष्ट्रातील खासदारांना सूचना। जी कामं आपलं सरकार करत आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्या अशा सूचना मोदींनी दिल्यात। सांस्कृतिक स्पर्धा घेण्यावर भर द्या, राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा सामान्यांना कसा फायदा होईल हे पहा असंही मोदी म्हणाले। लोकसभा आणि राज्यसभेतील तुमची उपस्थिती वाढवा, संसदेच्या कामकाजात जास्तीत जास्त भाग घ्या, विधेयकावेळी चर्चेवेळी सभागृहात उपस्थित राहा, तरच वेगवेगळे पैलू तुमच्या लक्षात येतील अशा सूचना मोदींनी खासदारांना दिल्यात। राज्यपाल नियुक्त 7 आमदारांचं प्रकरण याचिकेची सुनावणी मुंबई प्रिन्सिपल बेंच समोरच होणार। कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार। प्रकरण अखत्यारीत येत नसल्याचं कोल्हापूर सर्किट बेंचचं म्हणणं आहे। सुनावणी मूळ कार्यक्षेत्रात होणार, कोल्हापूर सर्किट बेंचकडून हे सांगण्यात आलेलं आहे।